एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट आई माऊलीचा उदो. सर्वांना सकाळी सकाळी आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही रेडी झालेलो आहे. जय मल्हार. बघा जय मल्हार. सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे. हे बघा वरद आलेला. वरदने मस्त त्याच्या बहिणीने टोपी काढलेली आहे अशी पाठीमागे आणि जय मल्हार लिहिलेला आहे. अरे बाबा इथं वरदचे पप्पा पण आहेत आणि जय मल्हार. आणि इकडे आरती चालू आहे बघा. आवाज येत असेल तुम्हाला. हे गडावर आहे. गड इथे आहे. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे नदीवर जाण्यासाठी. हे बघा आपले भगत ते पण रेडी झालेले आहेत. आता जाणार आहे आम्ही नदीवर आंघोळ करायला. देवांची आंघोळ मग वरती अभिषेकाला नेणार आहे. त्याच्यानंतर काय पूजाविधी असेल ती करून मग आम्ही खाली येऊन जागर गोंधळ करून घरच्यासाठी परतीचा प्रवास चालू करू. जय मल्हार. जय मल्हार. कोट सदानंदाचा आई माऊलीचा. हे बघा वरद तयार झालेला आहे रेडी एकदम. आता आम्ही जाणार आहे नदीवर. नदीवर देवांची आंघोळ करून मग आम्ही जाणार आहे गडावर. विशालदा तिकडे गाडी काढत आहे. पाया पारून झाला ना वाटतं अजून. बघा आता आपण निघालेलो आहे नदीवर देवांच्या दर्शनासाठी अंघोळीसाठी. आणि सर्व गाडीमध्ये बसलेले आहेत. आणि आता तिथे पोहोचल्यावर तुम्हाला सर्व अपडेट दाखवणार आहे. काय कशी विधी होणार आहे काय करणार आहे ते. चला जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. महादेव. पार्किंग आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे नदीवर कसं जायचं आपण. चांगले मस्त जागा आहे नदीवर जाण्यासाठी ते दाखवणार आहे तुम्हाला. रोड आहे. रोड क्रॉस करत आहे आपण. सरळच जायचं आपल्याला. हा इकडे रोड राहिला आणि हा इथे. आणि आपल्याला सरळच जायचं आहे कारण की गडावरची पण पालखी इथेच नेली जाते. सोमवती अमावस्याला अंघोळीसाठी याच रस्त्याने नेली जाते. मग तिकडेच आपण चाललेलो आहे. आता सरळच रस्ता चाललेला आहे. सरळच जायचं आपल्याला. असं छोटा रस्ता तयार होतो पुढे गेल्यावर. असंच पुढे गेल्यावर तुम्हाला एक रेल्वे फाटक लागेल आणि हा रेल्वे फाटक क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे सरळ. आणि सरळच रस्ता आहे. कुठे वळायचं नाही ना काही नाही. पुढे गेल्यावर तुम्हाला अशी ग्रामपंचायत धालेवाडी ही जी कमानी मिळेल तिथून पुढे आतमध्ये जायचं आहे आपल्याला. ही निळ्या कलरचा बोर्ड दिसत असेल तुम्हाला लागलेला आहे. पुढे आल्यावर श्री खंडोबा करस्नान अशी पाटी लागलेली आहे. घोडे उड्डाण राईट साईडला. तिथे आपल्याला जायचं आहे. तिथून असा कच्चा रोड आहे आणि डांबरीकरणच आहे. थोडा खराब रस्ता आहे. त्याच्याने आपल्याला जायचं आहे पुढे. तिथून गेल्यावर आपल्याला नदी मिळते. सूर्यनारायणाचं खूप छान दर्शन आहे. नदी आहे जी दिसते ती आपल्याला नदी. आणि त्या नदीच्या पाण्यावर वाफा निघतात. आता आम्ही पोहोचलेलो आहे ज्या स्थळावर आम्हाला यायचं होतं तिथे आलेलो आहे आम्ही. आणि मस्त वातावरण आहे थंड थंड. आणि इथं सर्व सोय आहे. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट माऊलीचा उदो उदो. आपण इथं नदीवर आलेलो आहे. नदीवर देवांना आंघोळी करण्यासाठी आणलेले आहे. आणि बघा समोर पाहू शकतो तुम्ही कशी नदी आहे आणि कशी एकदम भरलेली आहे पाण्याने. नदीवर आता आंघोळीसाठी आणलं आहे. आता आंघोळी करणार आहे आम्ही देवांची. बघा भगत आपले आंघोळ करत आहेत. थंड पाणी 15 डिग्री सेल्सिअस आणि चमत्कार.
रुद्र देवांना घेऊन आहे. आता आपली देवांची पण आंघोळ करणार आहे आपण. आंघोळीला जाणार आहे पण मम्मी पप्पा त्याला जाऊन देत नाही, पण त्याची इच्छा आहे आंघोळ करायची. बघूया आता काय देवाची लीला. वरद पण आंघोळीला निघालेला आहे. चल डुबकी मारा मस्त. सकाळी सकाळी 15 डिग्री सेल्सिअस. चल लवकर पुरं व तिथं जाऊ दे ना पुढे जा ना जरा कमर पाण्यात. कमरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पावतो तो. चल मार बोली चल. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. एक मंदिर पण आहे. अशी नदी आहे. हे बघा आम्ही इथं पावतोय आंघोळी करतोय आणि इथे एक मंदिर आहे. मंदिर कुलदेवता श्री खंडेराया पवित्र कान्हा स्नान घाट असं लिहिलेलं आहे इथं. आणि रंभाई देवी मंदिर, रंभाई देवी मंदिर आहे. त्याच्यामध्ये देवी आहे. आता आंघोळी होणार आहे देवांची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. इथे आता आंघोळी चालू आहे देवांची. मुंडे घराण्यातले देवांची आगासनवरून आलेले आहेत, त्यांची आंघोळी चालू आहे. जय मल्हार. कोट कोट जय मल्हार. सदानंदाचा एक कोट. ठेवूया अंडा. देवांची आंघोळी होत आहे. कोट साक्षात गंगा आहे. गंगा नदीमध्ये आंघोळी होत आहे. सदानंदाचा एक कोट. कोट जय मल्हार. सदानंदाचा एक कोट. करेपडार महाराज की जय. साप एकदम कर, साप कर. जरा पुढे घे त्याला. एलकोट जय मल्हार. आनंदाचा एलकोट. खाली नाही ना व्हिडिओ. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. करेपडार महाराज की जय. आई माऊलींचा रंभाई देवी की जय. आता इथं पूजाविधी होणार आहे देवांची. इथं आता बसणार आहे आपण सर्व आणि पूजाविधी होणार आहे. नाही कसं आहे ना, आम्ही आताच या पिढीला तर आम्हाला तेवढा अनुभव नाही काही का. याच्या आधी आमचे वाडवरील आमचे म्हणजे जे भावकीतले जे वरिष्ठ होते ते यायचे. पहिला टाइम असं झालंय का आम्ही ह्या वयातली पोरं आम्ही आता आलोय. उलट तुम्ही परंपरा इतकी चालू केली पाहिजे तुमच्या वयापासून पुढे की तुम्हाला बी तुम्ही तुमच्या जे लहान थोर आहेत त्यांना सांगितलं पाहिजे देव आंघोळ कुठं जातो, देवाची आंघोळ कशी होती, कुठे घातली पाहिजे, आणि देवाची पूजा कुठं होती, तळी म्हणा देवाचा कुठं होतो हे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या मागच्या पिढीला. हो ना. किती परंपरा पुढे चालू राहू शकते. आणि जे समजा आपण ते पलीकडे जातात माणसं. आम्ही याच्या आधी बरेच वेळा आलेलो पण आम्ही त्या साईडलाच जायचो. काय होतंय अण्णा सगळं समजून सांगतो त्याला. काय होतंय, एक हे पाणी कारमाई वर्ण वाहून येते म्हणजे अशी पूर्ण येते कारमाई. पुरंदर किल्ला म्हणजे आपले शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला नारायणगावच्या इथे. हा बरोबर बरोबर. चतुर्मुख पर्वत सांगतो. हा तिथून ती वाहत येते असल्यामुळे वर्ण पाणी असं येतं. आणि काही खाली बंधार आहे, बंधारावर पाणी अडवलं तर फुगवट येतो वरती. फुगवट आल्यानंतर सगळं पाणी चौरस चार साईडला पांगतं. लोकांची काय गैरसमज होते की बाबा कारमा हीच आहे, पण कारमा ही वर्ण आलेली. आणि इथून ही बारामती तालुका, बारामती फलटण तालुका, तसंच ही पंढरपूर तालुक्यात चंद्रभागेला जाऊन होती. बघा आता आपली पूजाविधी इथं मांडलेली आहे आणि आता आपली पूजा होणार आहे इथं देवाचा.
पडेलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. आता जर काय चूक आहे तुम्हाला पण राहू दे थोडा थोडा. आठ दिसाईत वारी दिवाला विथे लोण्याचा बाई जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा गड जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा गड जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा आठ दिसाईत वारी दिवाला विथे लोण्याचा आठ दिसाईत वारी दिवाला विथे लोण्याचा गड जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा गड जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा बाई जिजुरीचा राजा माझ्या जिवारी सोन्याचा माझ्या कानडा कानडा मल्ला सदानंदाचा मल्हारी मल्हारी राजा मल्हारी गौरंग सोनी गड जिजुरी मल्हारी मल्हारी राजा मल्हारी गौरंग सोन्याची दया मल्हारी 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 राजा मल्हारी गौरंग सोन्याची आज काही तुमचं काही मानपण असेल तर सांगा. आमची इच्छा पूर्ण झाली. आम्हाला भवानीला जायचं होतं तिथून पण सांगा अजून काय आपल्या देवाऱ्यामध्ये काय करायचं असेल तसंही सांगा. नाही, एकच इच्छा होती ती झाली. लय वर्षापासून होती. जेव्हा तुम्ही खुश आहात ना हा. आव देव देव मल्हारी देव मल्हारी देव देव मल्हारी देव मल्हारी आव देव आहे भक्तांना कैवारी देव आहे भक्तांना कैवारी आव माझे भंडाऱ्या डोंगरी नाचे भंडाऱ्या डोंगरी आव देवच भंडाऱ्या लंगर घ्या आतून. शांत हो देवा. घ्या ताटी दे. स्वर झालं लई दरवाजाया, शिकार खेळाया, लागण पिकाया आरती ओवाळ पंडिराया, कापराची ज्योती पंचप्राणाची आरती, पंचप्राणाची आरती, ओवळी माळ सवारी चरणी लागती, फुलाई माळीना हार घालती, देवाला हार घालती, पानमधुर टिकवून
दे देवा, बरोबर आहे ना? हो हातात खाली अशी साथ असू दे त्यांची अशीच साथ असू, खोबऱ्याची वाटी तुमची ठेवा असू भांड्यात. द्या. खोबऱ्याची वाटी भांड्यात ठेवा आणि त्या वाटी खाली काहीतरी दक्षिण ठेवा. ती वेगळी असते, तुमच्या ह्याच्यात ठेवा काय 1000-2000 ठेवा ती ठेवा. ताट रिकामी ठेवायचं नाही, काही तुमची इच्छा. ट्रान्सफर केली का बचत बघायला काय हा तळी भरायची, सगळ्यांनी हात लावा. तुमचा भैरवाच्या चांगले निळा घोडा, पाय में थोडा गंभीर गोटा विंबीरा, अंगावर साल सजवलेलं माणसं सुंदरी आरती करी, नगाचा वाडका सदा आनंदाचा. थोडा भांडार ताटाखाली टाका आणि ताट ठेवा. ठेवता खाली. खोबऱ्याची वाटी हातात घ्या. सदा आनंदाचा, अहो इकडे बघा, इकडे बघा. हा. सदा आनंदाचा एक गुण म्हणा जोरात. सदा आनंदाचा एलकोट करा 5 भाग. उभी वाटी फुटली बघा तुमची, उभी वाटी फुटली. हा, ठेवा. परत एकदा ताट उचला. आव हर हर महादेव, चिंतामणी माझ्या आनंदीचा देव. भैरवाच्या चांगले निळा घोडा, पाय में थोडा गंभीर गोटा विंबीरा, अंगावर साल सजवलेलं माणसं सुंदरी आरती करी, देववाडी नाना करी, खोबऱ्याच्या गोटच्या भांडाराचा वाडका सदा आनंदाचा. एलकोट, एलकोट. जय मल्हार. सदा आनंदाचा. एलकोट. जसा तुझा आनंद केला तसा भक्ताचा आनंद कर. माझी इच्छा भक्ताची गुरुजी पूर्ण तसंच होऊ ना दे. हा हा, तसंच. बरोबर आहे. एलकोट एलकोट जय मल्हार. आनंदाचा एलकोट. सदा सदा- आनंदाचा एलकोट. करे पठार महाराज की जय. आई माऊलींचा आता कांदा लावा जाते या. आशीर्वाद द्या पांढऱ्याचा, तो पांढऱ्याचा आशीर्वाद द्या तसा. अहो तसं नाही, ठेवा की असं नुसतं असं आठ ठेवा फक्त. हा, तुम्हाला काय घ्यायचं असेल तर 5 तोळा 10 तोळा घ्या त्यांच्याकडून मागून. 5 तोळे 10 तोळे 10 लाख. झाला का मी आठवल काय एकटा जो एलकोट एलकोट. जय मल्हार. आनंदाचा थोडं बघ आदर्श करीपडा होता गड. गौर मेंढी बोर्ड लावल्या की भावी भक्ताला ह्या ठिकाणी मूळ ठिकाणी यावं, त्यांची पूजा व्यवस्थित व्हावं, त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं म्हणून ते सरकारी बोर्ड आहे. सोमवती अमावस्येला देवाची आंघोळ इथं होती, देव आंघोळीला इथे येतात. देवाची आंघोळ झाली, देवाचा पोशाख होतो, देवाचा तळी पांढरा होतो. आणि देवाचा तळी पांढरा झाला की देवाचा निवेद एक करामाला कुत्र्याला गायला जातो आणि 2 गाड्या जातात. तेव्हा देवाची पालखी वर जाते. असा हा देवाचा महिमा आहे. ही देवाची 3री पत्नी रंबा आहे. इथं पापनाशे कुंड आहे. कर नावाचं कुंड त्रिकुटी पर्वतावर पुंडरी किल्ल्याच्या पुढच्या साईडला ते निर्माण झालं आणि ते भीमाने लवांडलं. आणि भीमाने लवांडल्यानंतर खर नावाचं कुंडल काशीचं मुख हे बाहेर आलं आणि करा नदीत पावलं म्हणून देव आंघोळीला इथं येतात. ओके, आपण जर इथं तळी मांडण नाही केलं तर तुमचं कुठलंच मान्य नाही. हो, गोवाली मालसा बानू चरणी लागती, मुरली गुन्हे आवरीन गाती, भानमती मुरली मुन्हे आवरीन गाती. काय वाच महिमा तुझा ओवालीला राजा, आपला ओवालीला राजा, ओवालीला राजा पहिला मान पालीचा, ओवालीला राजा दुसरा मान जेजुरीचा, ओवालीला राजा पहिला मान पालीचा. गंगेच्या टॅबला ठेवायच्या समोर अगरबत्ती तिथं खवायची. या जाऊ. हां, मग ते काय करा, तुमच्या इच्छेने काय देवाला जाऊ द्या, चांगलं आहे ते. ठाणे भैरवनाथ या तिथं ठेवा, नमस्कार करा, मंदिरात ताट ठेवा, नमस्कार करा, येडा मारा मग निघा. ठीक आहे. देऊ कटडा कट्ट्यावर भेट करा. हा वरती जडू नका, खाली नका. बघा आता इथं देव भेट होणार आहे. कोणत्या बाजूला टोंग करायचा? एलकोट एलकोट सदानंदाचा.
आई माऊलीचा उदय करे पठार महाराज की जय. जा पाय बरोबर. आपलं सगळं पाय मागलं माती हे सगळं कॉन्क्रीट केलं ना मग घेणार हम्म. मग बरोबर व्यवस्थित होतं. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट करे पठार महाराज की जय. हा एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट करे पठार महाराज की जय. आई माऊलीचा उदो उदो. आजच्या दिवशीचा देवींना हार घालायचा मान मिळाले विशाल दादा मुंडे यांना सहपत्नी. गाठ मारा बघा अशी इकडे बघा इकडे बघा अशी गाठ मारा. हार घालत आहे विशाल दादा आणि टोपी त्यांच्या पाटणावर काढलेली आहे ती त्यांच्या मुलीने काढलेली आहे. कलाकार आहेत इथं वरच्या पण पाठीमागे काढलेली आहे. हे बघा देवींना हार घालत आहेत. हा मान मिळाला आहे विशाल दादा यांना. आता आम्ही आलेलो कुठला यो करा नदी करा देवाची नदी मूल अंगोल जिथे होते सोमवती अमावस्याला देव जिथे 2 अंगोले होतात देवांच्या ते पालखी अंगोल मूलस्थानी होते तेव्हा मूलस्थान आहे देवाचं अंगोलीचं. हा म्हणजे गडावरून देव इथे पालखीने आंघोलीला आणतात. तिथंच आपल्या देवांची आंघोली झालेली आहे आज आणि मस्त प्रसन्न वाटलेलं आहे एकदम मस्त. तिथले पुजारी पण चांगले आहेत आणि मस्त पूजा करतात. तुम्हाला यायचं असेल तर या कधी. तुम्हाला तिथं खाली नंबर पण टाकतो मी. आणि एकदम मस्त पूजा होते इथं आणि पाणी पण मस्त आहे आणि वातावरण पण मस्त आहे. जागा गर्दी नाही जास्त काही नाही आणि इथं मंदिर पण आहे एक त्याचं पण काम चालू आहे. अजून काही धन्यवाद. धन्यवाद. चला मागच्या वेळी आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो एक रस्ता चुकून आम्ही इथं आलेलो तुम्हाला देवाने जवळ जा विशाल. पण असा आहे देव. नाही हे आले होते ना ते आले होते ना. नाही त्यांच्या आधी ना आम्ही एक रस्ता चुकलेलो आम्ही. तुम्ही आलते का? रस्ता चुकून इथे आलो पण त्यावेळेला बाबांचं आम्हाला मार्गदर्शन भेटला. त्यावेळेला बाबांनी पहिल्यांदा आम्हाला इथली काय स्टोरी आहे म्हणजे आम्ही याच्या आधी भरपूर वेळा आलो सांगितलं असेल भरपूर वेळा आलो पण आम्ही त्या बाजूला जायचो त्या बाजूला जायचो तिथं आंघोळे करायचो तसेच जायचो. पण त्यावेळेला एक देवाची लीला समजा का काहीतरी देवाचा एक चमत्कार का आम्ही चुकून इथे आलो या रस्त्यात आणि या जागेवर आल्याशिवाय आपली परिक्रमाच तुमचं दर्शन झालं. त्यावेळेला इथला महिमा तुम्ही सांगितला का ज्या कशी चतुर्मुख पर्वतावर आपल्याचे, नदी ती. सांगा सांगा जरा चला तुम्ही सांगा. सोमवती अमावस्याच्या ज्या देवाच्या आंघोळ्या होतात त्या मूलस्थानी इथे होतात आणि इथे देवांची भेट होते. भेट होती. तिथला महिमा तुम्ही सांगितला म्हणजे आम्हाला एवढं बरं वाटलं ना. तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पण आलो मग आम्ही याच ठिकाणी येतो. चतुर्मुख पर्वतावरती कर नावाचं कुंडल होतं ते लावणलं 5 पानामधले श्रीकृष्णाने नाही अर्जुनाने करला आणि अर्जुनाने कवच कुंडल लावणलं आणि कर नावाचं कवच कुंडल निर्माण झालं आणि म्हणून करावली नाव उगम पावले आणि म्हणून करावली उगम पावलं तर देवाला आंघोळ इथं झाली. आणि खऱ्या भक्तांनी इथं वयाच्या 11व्या वर्षापासून देवाला 80 वर्ष पाणी घातलं गळेपठाराला. आणि खऱ्या भक्त म्हणला बाबा मला आता जमणार नाही. देवाने पिंडीला खऱ्या भक्तांनी कवटाळलं आणि देव गळेपठारावरती निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर 4 वाजता पाठ खैऱ्या भक्त पुढं आणि देव पाठीमागं. देवाने सांगितलं पाठीमागं बघायचं नाही ना तर मी मुक्त होईल. मग त्या डोंगरावरती देव आले आणि खैऱ्या भक्त पुढं आणि देव माग. आता सूर्यभान उगावला आणि देवाने पाहिलं की आता खैऱ्या भक्त काय बघणार नाही मागं असं देवाला वाटलं. पण खैऱ्या भक्तांनी मागं भेटलं देव येत नाही म्हणून तिथंच देवच्या डोंगरावरती निर्माण झाली मूर्ती. दुसरा गड निर्माण झाला. चला धन्यवाद धन्यवाद. अंघोळ करून आपले देव निघालेले आहेत गडाच्या दिशेने आणि आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. आता आपण आलेलो आहे इथं वापस सकाळ झालेली आहे. आपण आलेलो आहे
कोड एलकोट सदानंदाचा एलकोट आई माऊलीचा चला चला मध्येच गेला एलकोड एलकोड निघालेले आहे देव घेऊन आपले आणि जात आहे वरती. वाजलेले आहेत 9:30 9 9:15 झालेले आहेत. सहाशेला द्या. महाराज की जय. जय मल्हार. सदा आनंदाचा तर आम्ही पास काढणार आहे. पास घेत आहे. डायरेक्ट दर्शन मिळालेलं आहे. तिथं लोक खोलत आहेत. एलकोट एलकोट सदानंदाचा आई माऊलीचा. काय रे एकदा काढलं सदानंदाचा एलकोट. जय मल्हार. कुटुंबाच्या नावाने मुंडे परिवाराच्या नावाने दरवर्षीप्रमाणे केलेली सेवा मान्य करा. जय मल्हार. जय मल्हार. महाराज की जय. महाराज की जय. राम की जय. भवानी माता की जय.
कुटुंबाच्या नावाने देवा, मुंजे परिवाराच्या नावाने देवा, मान्य करा देवा, यश कीर्ती देवा, मला इच्छित कामना देवा पूर्ण करा देवा आणि मुंडे भक्तांचा देवा जय जयकार करा बोला सदा व्हिडिओ काढा मी चाललो व्हिडिओ काढा बघून तुला काढायचं तुला जायचं तिथं दाखव नको तर इथला महाराज की जय देवा एलकोट भवानी शंकर खंडराय खंडराय जय मल्हार एलकोट जय सर्व जेजुरी परिसर आहे, तो तलाव आहे आणि इकडे खाली सर्व जेजुरी परिसर आहे. आपण मंदिरात आहे सध्या. मंदिर आहे, काम चालू आहे आता रिनोव्हेशनचं. सर्व झालेलं आहे दर्शन. वरचं जेजुरीचा जो अभिषेक होता वरचा गडावरचा तो झालेला आहे. आता आम्ही खाली चाललो आहे. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा गणपतराव महाराज की जय. आम्ही अंजीर घेत आहे मावशीकडून. एकदम कमी रेटने आम्हाला अंजीर दिलेले आहेत मावशीने. 90 रुपये किलो. कोणाला पाहिजे असतील या. कधी फोन पे पण सुविधा उपलब्ध आहे ना. 120 रुपये किलोने घेतलेले आहेत. हां, चांगले ताजे आहेत. स्वतःची शेती आहे, आणलेलं आहे. ताजे अंजीर आहेत. आता युट्यूब वर रेट कारो बघा, मस्त अंजीर आहेत. अख्खी टोपली आम्ही खाली केलेली आहे मावशीची. कोणी 4 किलो कोणी 5 किलो असे घेतलेले आहेत. एक करा त्याला, म्हणजे कसं पैसे क्लिअर होतील. ठीक आहे, पायरं का 750 एक पाय ना.
750ला एक. आता पट्टा मारायला पायऱ्या तर घेतलेल्या आहेत आपण आणि त्यांना आता पट्टे मारायचे आहेत आपल्याला. हे बाबा पट्टे मारून देणार आहेत. ते कमी जास्त होलं बघा. मागवलेले आहे हे काहीतरी नवीनच भजी आहेत. त्यांचं स्ट्रक्चर पण वेगळंच आहे काही. भोजाल भाजी. हा, कुठली भाजी? भोजाल भाजी. देवा मुंड्यांनी देवा केलेला कार्यभाग देवा पावन कर. मुंडे परिवाराच्या तर्फे मुंडे परिवाराने देवा केलेले देवा जागरण गोंधळ अभिषेक देवा मान्य कर देवा टाकायचं बस ते घालत. वाजवा वाजवा वाजवा. वेलकोट जय मल्हार आई माऊलीचा. जय
बाहुगडी तुळजापुरी करड कोल्हापुरी राहिले सांगे भोळ्या भक्ताच्या दारी गोळ्या भक्ताने मला देवी पशी गायची नेहमी धन दे कण दे राजलक्ष्मी देशील गोंधळ घालून गोंधळ हे किती नामाचे 5 नामाचे 5 नाम देत सहस्त्रनाम सहस्र नाम देत एक नाम नामाची महिमा उपरी उतरले रामा म्हणून म्हणले आतापर्यंत किती कोटी देणावले 33 कोटी देव नाम गादी स्थापन केले आतापैकी राहिला गजानन गणपती गजानन गणपती मागितले काय होतं वृत्तीची कामं सिद्ध होतात आलेली विघ्न दूर होता धान 414 विद्येचे सारथी मात्र कथा पायाच्या हाती बुद्धी देणारा गणपती देणारे माया शारदा सरस्वती असा म्हणजे सुखाचा करता दुःखाचा हरता विघ्नहर्ता मोरेश्वर गजानन गणपती गोंधळासाठी येतात कसे महाराज गणराया तुमच्या राजलक्ष्मी दे तुझ्या औषधाचे नवसाचे 5 नामाचे जागरण किती नामाचे 5 नामाचे 5 नाम तिथं सहस्रनाम सहस्र नाम तिथं एक नाम नामाची महिमा उतरले रामा खंडेरा म्हणले गड सोडून जागरसाठी येतात कसे नाव सांगायचं मल्हार आपले विशाल दादा लंगर तोडण्यासाठी जात आहे. चला लंगर ना समजा लोणी चला आता इथे लंगर तोडणार आम्ही इथे लावणार अटकवणार असा. जय मल्हार मुंडे बरोबर लंगर तोडत आहे सदा आनंदाचा येईल कोट वर त्यात आम्ही रोज सांगतो आता काही हो घ्या घ्या घ्या.
त्यासाठी झाकण्याची पोशाख असतो आपण इथं आलं घरी आला लागला सर्वात मोठा क्षणावर होती देवपुरी आहे देवपुरी घरला जायचं पोशाख करायचं सर्वात मोठ व्हायची मुंडे बरे वासा सर्वात मुंडे रुपयाची आता सगळे झालेला आता आमचा कार्यक्रम आटपलेला आहे. सर्व लंगर तोरलेला आहे एका झटक्यामध्ये विशाल दादाने. असं नाही तसं नाही पोशाख द्यायचा नंतर मग जय मला सदानंदाचा आहे. पण जेवणासाठी थांबलेलं श्री विठ्ठल धाबा शुद्ध शाकाहारी. हे बघा ची मस्त मूर्ती आहे इथं. हॉटेलमध्ये जाणार आहे, याच्यामध्ये जेवण करणार आहे, त्याच्यानंतर घरीच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहे. बघा डाळ खिचडी मागवलेली आहे, त्याच्यानंतर ही भाजी आहे ग्रीन भाजी आहे बघा. ना 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 हा बरं बरं आवरे भाज्या मस्त आहे रे. काजूची गोड गोड भाजी आहे मस्त, पण जाम भारी आहे जैन भाजी. आणि टेस्ट आहे ना शिवानंदपेक्षा भारी टेस्ट आहे खरंच. कधीतरी जेजुरीला आले ना तुम्ही, विठ्ठल धाबा श्री विठ्ठल धाबा शुद्ध शाकाहारी तिथे या. हां कसं आहे जेवण, कसं आहे सांग. तो पण आचार्य आहे, पण तो स्वतः स्तुती करतो त्यांची. मस्त आहे बोलतो जेवण. ही कशी काजूची जैन भाजी आहे. ही कोणती आहे रे. पनीर टिक्का पनीर टिक्का. ती मिक्स व्हेज मिक्स व्हेज आणि काजू पालक. आता आमचं जेवण तर झालेलं आहे आणि आम्ही निघणार आहे आता परतीच्या प्रवासाला. 6 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. जय मल्हार सदानंदाचा करपेटर महाराज की जय. आई माऊलींचा. आता जेवण झालेलं 2:30 वाजलेले आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागल्या. नॉन स्टॉप आपल्याला घरी जायचं आता आणि त्याच्यानंतर तिथे आपला स्वागत होणार आहे जंगी देवांचा. पालखीमध्ये बसून देवांची मिरवणूक होणार आहे आपल्या देवाऱ्यापर्यंत. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट आई माऊलीचा. चला लागलेलो हायवेला. चला बाय बाय. आता जिथे थांबू तिथलं तुम्हाला दाखवू. चला बाय. एक्सप्रेसला आहे आपण आता. मधोमध आलेलो आहे आणि आता बोगदा लागलेला आहे. कामशेट बोगदा. कामशेट बोगला. रामशेट नव्हे हा कामशेट. छोटाच बोगदा आहे मस्त. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट करे पठार महाराज की जय. आई माऊलींचा. उदो उदो. दुसरा बोगदा लागलेला आहे. खूप मोठा बोगदा आहे. चर्चा जाम होती त्याची पहिले ना. ते मेली पण जाम लोक काम चालू असताना. जेव्हा हे ब्लास्ट करीत ना सुरून वगैरे काही केले कशी ते दगडा कारायला जाताना वरचा ढिला झालेला असते ना ते वगैरे पराचं म्हणजे ते येण पारं खाली समजा ते हलवायला जायचं ना. आलो आता पोहोचलो आपण फुटमॉलला. थोडा चहा घेऊ 5-10 वाला आणि नंतर निघू आपण, कारण की ड्रायव्हर पण थकलेले आहेत. विशालदा चालून जरा सुस्ती आलेले आहे. काही पण करून चाय प्यायला घ्या बोलतं.
आलेलो आहे फुटबॉलला वरदला जरा झोप आलेली बोलते चाय पिऊ थोडा. आपण कॉफी मागवलेली आहे, चाय आहे हा चाय. आणि इकडं जोड्याने बसलेला आहे, बोलतो आम्हाला डिस्टर्ब करू नका. अरे डिस्टर्ब करायला आला बघ. हां इथे कोल्ड कॉफी मागवलेली आहे, त्याला कोल्ड कॉफी पियायची होती. हां आपण गाडीत बसलेलो निघालेलो आहे. जय मल्हार. आता ह्यो लाचचा जय मल्हार. आपण इथून आता डायरेक्ट घरी गेल्यावर जय मल्हार बोलणार, फुल जोशात नाचणार. आता गाडीमध्ये आता उतरणार नाही, डायरेक्ट घरी थांबणार आहे आम्ही, कारण की आपण वापस आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. बघा आता एक्सप्रेसला लागत आहे आपण. एक तास ट्रॅफिक नसली ना तर येतं लवकर, कारण आता बघू. आता आपण आगासम फाटकवर आलेलो आहे आणि बाकीचं सर्व आपण दाखवणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये.